रत्नसंभव बुद्धविहारामध्ये जे परीक्षक म्हणून जे लाभलेले आहेत ते दुसरे परीक्षक आहेत श्याम भागवतकर, विशेष म्हणजे GST अधिकारी आहे आणि ते आज या ठिकाणी परीक्षक म्हणून जे लाभलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचा वेळ ॲडजस्ट करून आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी आपण काय करणार आहे, मार्गदर्शन करून घेणार आहे. तर मी विनंती करतो भागवतकर सरांना, तुम्ही मुलांना काय करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. तर जयभीम सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि मुलांची जी स्पर्धा गेले सालाबादप्रमाणे आपण रत्नसंभव बुद्धविहार वालीकरवाडीमध्ये आपण करत आहे आणि त्याला तुम्ही परीक्षक म्हणून लाभलेला आहे. त्याचबरोबर तुमच्याबरोबर प्राध्यापक तुषार भोसले सर आहेत आणि तुम्ही आहात. तर तुम्हाला मुलांना जे मार्गदर्शन करायचं आहे ते करावं असं मी विनंती करतो. धन्यवाद सर. ॲक्च्युली सरांनी अत्यंत सविस्तरपणे सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. रत्नसंभव बुद्धविहाराचा एक सभासद ह्या नात्याने मी एवढं सांगू इच्छितो की ह्या स्पर्धा ॲक्च्युली बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वीच आम्हाला घ्यायच्या होत्या, पण काही कारणास्तव त्यावेळी आम्ही ते घेऊ शकलो नाही आणि त्यानंतर पोस्टपोन होऊन आत्ता बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 2-3 दिवस आता बुद्ध जयंतीत आहे तेव्हा आम्ही ह्या घेत आहोत. तर आणि इतक्या कमी वेळ तुम्हाला मिळाला मुलांना. स्पर्धा केवळ आम्ही निबंध स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धाच घेत नाही, मुलांचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा विकास व्हावा ह्या दृष्टीने रत्नसंभव बुद्धविहार दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा घेत असते. त्यामध्ये महिलांचा, मुलांचा, विद्यार्थ्यांचा, स्त्रियांचा आणि तरुणांचा सहभाग असतो. पण यावेळी ते होऊ शकलं नाही. तर मी अशी ग्वाही देतो आपल्याला की पुढच्या वर्षी आपण अजून ह्या सगळ्या स्पर्धा म्हणजे ज्यामुळे सर्वांचा विकास होईल, ज्यामुळे सर्वांना सहभागी होत आहे अशा स्पर्धा आपण पुढच्या जयंतीला घेणार आहोत. आणि त्यासाठी वेळ हे फार महत्त्वाची आहे. कारण आज जो एकदम 11 नंबरला अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला विषय मिळाला आणि त्यामुळे फक्त 3च मुलांनी सहभाग घेतला. खरं म्हणजे जर त्यांना 2-4 दिवस दिले असते तर मला ते सहभाग अजून वाढला असता आणि तो सहभाग वाढावा म्हणून पुढच्या वर्षी आम्ही वेल इन ॲडव्हान्स म्हणजे योग्य तुम्हाला वेळ मिळावा एवढा आधी आम्ही ह्या स्पर्धांचं नियोजन करू, त्याचा डिक्लेरेशन करू, विषयांची माहिती देऊ आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या विषयाचा अभ्यास करायला तुम्हाला वेळ मिळेल. आणि असं तुम्ही अत्यंत उत्कृष्टपणे निबंधही लिहिले आणि वक्तृत्व पण केलं. त्याच्यापेक्षाही चांगलं तयारी करून तुम्ही पुढच्या वर्षी हे वक्तृत्व करा आणि मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल अशी मला अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही ते करा, नक्कीच करा. तर एवढंच मी सांगतो, सरांनी सगळं कव्हर केलेलंच आहे. वाचन करा, वाचनाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. जोपर्यंत तुम्ही वाचन म्हणजे तुमच्या लेवलचं वाचन करा. छोटे छोटे म्हणजे बाबासाहेबांचं बालपण कसं गेलं ते छोटे छोटे पुस्तकं मिळेल कॉमिक्सच्या माध्यमातून किंवा यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. तुम्ही यूट्यूबमध्ये जरी सर्च केलं की बाबासाहेबांचं तर तुम्हाला बरीच माहिती मिळेल. आजकाल कसं वाचनाचा जमाना आहे, लोक वाचायला कंटाळा करतात. तर बरेच पुस्तकं ही ऑडिओ स्वरूपात सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला वाचायची गरज नाही, फक्त तुम्हाला ते ऐकायची आहे. तर ते तुम्ही जर ते ऐकलं तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील त्यातून आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची तयारी होईल आणि बोलता म्हणजे तुम्हाला बोलायची प्रॅक्टिस तर आहे. तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही बोलला त्यावर असं वाटेल की तुम्हाला स्टेज डेअरिंग आहे. तर त्यामुळे तुम्हाला दुसरं काही करायचं नाही, थोडा अभ्यास करायचा आणि इथे येऊन स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तर एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि पुढच्या वर्षी तुम्ही अजून याची चांगली तयारी करून याच्यापेक्षा दुप्पट संख्येने किंवा खूप मोठ्या संख्येने आपल्या स्पर्धेमध्ये भाग घ्याल अशी मला आशा आहे, अशी मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आठवले सर, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. तर या ठिकाणी श्याम भागवतकर सरांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही चिंतन करावं असं मला वाटतं आणि आजपासूनच काय करायचं त्याच्यात तुम्ही मार्गावर जायचं. तुम्हाला छोटी छोटी पुस्तकं पाहिजे असेल तर ते पुस्तकही उपलब्ध केली जाईल. तुम्ही काय करायचं ते वाचायचं. ओके. आणि तुम्ही काय करायचं त्या विहाराच्या संपर्कात राहायचं जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद.